पालकमंत्रीपदाचा विषय खूप चर्चेचा झालेला आहे. खरंच शिंदेची नाराजी आणि त्याच्यामुळेच स्थगिती दिली का नाशिक आणि रायगडवर? कुठलीही नाराजी नाही. मी परवाही कालही एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो. थोडं कन्सेन्सस आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आउट ऑफ इंडिया असल्यामुळं नाही तर कालच प्रश्न सुटला असता. थोडे कन्सेन्सस करण्याची गरज आहे, चर्चा करण्याची गरज आहे. मला वाटतं छोट्या चर्चेतनं मार्ग निघून जाईल. साहेब, पण पालकमंत्रीपदाची नियुक्ती करत असताना तिन्ही नेत्यांची चर्चा झाली होती का, हा एक मुद्दा उपस्थित राहतो? आणि आम्ही सर्वच चर्चा केली. मी स्वतः त्या ठिकाणी आहे. मी सर्वच चर्चेमध्ये सहभागी होतो. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या एका ठिकाणी दोन ठिकाणी 3 लोक आहेत. आता आम्ही साताऱ्याला आमच्याकडे शिवेंद्रराजे आहेत, जयकुमार गोरे आहेत, नंतर शंभूराजे गेले. औरंगाबाद संभाजीनगरमध्ये बघा तुम्ही अतुल सावे आहे, आपले सिरसाट आले. यवतमाळमध्ये अशोक उईके आहे, राठोड आले. तिथे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्थानिक पालकमंत्री होईल असाच विचार आपण केला. पण ज्या ठिकाणी थोडं आम्हालाही वाटतं की तिघांनी म्हणून जे काही ठरवलं आहे त्या ठरवण्यापैकी बऱ्यापैकी झाला. 99% आमचे मार्ग निघाले. 1-8% जागेमध्ये आता राहिला आहे तर मला लवकर निघेल. चर्चा अशी देखील आहे, आपला भरत गोगावले वारंवार मागणी करत होते, मात्र ती मागणी फेटाळल्यानंतर कुठे आंदोलनं देखील पाहायला मिळाली. नाही, मला वाटतं की आंदोलन करण्याचा हा इश्यूच नाही आहे. जेव्हा आपण महायुतीचं सरकार चालवतो तेव्हा 19-20 गोष्टी होत असतात. शेवटी एका जागेवर 2-2, 3-3 जेव्हा क्लेम असतात तेव्हा काही मनाविरुद्ध होतं, काही आपल्या बाजूने होतं. त्यामुळे मला असं वाटतं यामध्ये फार काही आंदोलनात्मक पवित्रा कोणी घेऊ नये. असाच सर्वांनी कार्यकर्त्यांनी महायुती सांभाळली पाहिजे. महायुती सांभाळणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आता मुख्यमंत्री आल्यावर योग्य मार्ग निघेल आणि फार काही मोठा मार्ग हे नाही आहे, लवकर मार्ग निघेल. चर्चा अशी देखील आहे, स्वतः एकनाथ शिंदेची भेट घेणार आहात अशी देखील एक चर्चा आहे. नाही, मी कुठंच जात नाही आहे. मी दिवसभरात पार्टी कार्यालयात आहे, मंत्रालयात आहे. त्यामुळं असा काही माझा दौरा नाही आहे. बावनकुळे साहेब, सैफ अली प्रकरणावरनं भाजपावर थेट जे महाविकास आघाडीचे नेते आता आरोप करतात की बांगलादेशी हा विषय आणून भाजप वेगळं राजकारण करू पाहत आहे. नाही, राजकारण तर त्यांनाच करायचं आहे. शेवटी पोलिसांनी अत्यंत स्पष्टपणे गुन्ह्याची भूमिका मांडली आहे, पार्श्वभूमी मांडली आहे. विरोधकांना नेहमीच अशी वाईट सवय आहे महाराष्ट्र अशांत करण्याची. त्यामुळं जो गुन्हा आहे आणि ज्या गुन्ह्याची वस्तुस्थिती आहे ती आपल्या सर्वांसमोर आली आहे. आता विरोधकांनी सुद्धा अशा गुन्ह्याचं राजकारण करू नये, या गुन्ह्यामध्ये लवकर तपास व्हावा आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी भूमिका घेतली पाहिजे. विजय वडेट्टीवारांसारखे नेते सांगतात की उदय सामंतांच्या 20 आमदार संपर्कात आहेत, कदाचित शिंदेच्या ऐवजी अजून फूट पाडून उदय सामंतांना ताकद दिली जाईल. असं आहे, जेव्हा त्यांना सत्तेतून बाहेर गेल्यावर जी त्यांची मानसिक पराभव झाला आहे आणि त्यांना आता ते विरोधी पक्षाच्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस किंवा आमचे विरोधी पक्ष नाही आहे. त्यामुळे त्या मानसिकतेतनं ते आता बाहेर निघालं नाही आहे. एखाद्या घटनेवरनं त्यांनी अशा पद्धतीच्या मानसिकता तयार करणे किंवा असं बोलणे काही योग्य नाही आहे. आमची महायुती भक्कम आहे, प्रचंड मोठं बहुमत आहे. आमचे निर्णय योग्य पद्धतीने करण्याकरता आम्ही थांबून करतो आहे. शेवटी कोणताही निर्णय घाईघाईत करणे योग्य नाही. महायुतीमध्ये 3-3 पक्ष, 4-4 पक्षाची भूमिका आम्हाला विचारात घ्यावी लागतं. त्यामुळे थोडे विचार होतात, थोडं लेट होतो, थोडं थांबावं लागतं. मला वाटतं आम्ही योग्य पद्धतीने करतो आहे. विजय वडेट्टीवारांनी सध्या 5 वर्ष कुठला विचार करू नये. 5 वर्षांनी चांगलं काम करावं, जनतेमध्ये जावं, काँग्रेसला पुन्हा उभारी द्यावी. नंतर आमच्यामध्ये जे काही ते सांगतात हे झालं ते झालं, आमच्याकडे लक्ष न येतात, आमच्या महायुतीकडे लक्ष येतात. त्यांनी महाविकास आघाडीकडे लक्ष द्यावं. आमच्या पक्षाकडे लक्ष देतात त्यांनी काँग्रेस पक्षाकडे लक्ष द्यावं, जेणेकरून थोडा काँग्रेसला उभारी मिळेल. जर योग्य पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसकडे लक्ष दिलं तर. प्रत्येक गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणला जातोय असं आदित्य ठाकरे म्हणतात. प्रत्येक गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणला जातोय. मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा पालकमंत्री पदाच्या विषयावरती असेल, दबाव आणला जातोय असं त्यांचं म्हणणं. चर्चा करणे म्हणजे दबाव नसतो. शेवटी महायुतीच्या प्रत्येक नेत्यांना माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची मुभा अधिकार आहेत, कारण महायुती आहे. त्यामुळे चर्चा अंती जे काही निर्णय होतात ते निर्णय होतात. पण मुख्यमंत्र्यांशी बोलणे म्हणजे काही दबाव आणणे नाही आहे. सर, 25 तारखेला सर्व पक्षांकडून आता आंदोलन आहे ते मुंबईत होताना पाहायला मिळणार आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये आज शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे आता गेले. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून झाला, नेहमीच झाला. म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं 14 ते 19 घ्या,
म्हणजे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आताही आमची भूमिका स्पष्ट आहे की परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये माननीय देवेंद्रजींनी 3 बैठक घेतल्या, परभणीच्या संपूर्ण शिष्टमंडळाशी चर्चा केली, त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरता भूमिका घेतल्या. आता मागण्या मान्य करण्याची बैठक आणि मोर्चा काढण्याची बैठक 24 तास आहे. 24 तासात असा कसा निर्णय होतो की एकदा शिष्टमंडळ येतं, देवेंद्रजींशी बोलतं, त्यामध्ये मार्ग निघतात आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा लाँग मार्चचा निर्णय होतो. लाँग मार्च काढण्याकरता आमची मनाई नाही आहे, पण ज्या पद्धतीने निर्णय होतात ते याचा अर्थ काही राजकीय शक्ती अशा आंदोलनाला मागून पाठबळ देत असतं. मला वाटतं की थोडं जरा बीडच्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणामध्ये हे थोडं समजून घ्यायची गरज आहे की सरकार पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे, सरकार पूर्ण ॲक्शन मोडमध्ये आहे. अशा स्थितीतही मोर्चे काढले जात आहे, अशा स्थितीमध्येही महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करतायत. ही भूमिका जी आहे ही 14 पासून आम्ही बघतो आहे आणि ती कंटिन्यू करणार आहे हे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही यातून पुरून उडू आणि आमचं सरकार हे बीडच्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणामध्ये योग्य पद्धतीचं शासन करेल, योग्य पद्धतीने आरोपीला त्या ठिकाणी जेरबंद करेल आणि योग्य पद्धतीने आरोपीला अंतिम शिक्षा होतपर्यंत महाराष्ट्र सरकार काम करेल. बदलापूरमध्ये असं म्हटलंय अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता, त्याच्यावरती कोर्ट पोलिसांनी जे संरक्षणाचं सांगितलेलं ते कुठेतरी संशयास्पद आहे अशा प्रकारचा न्यायालयीन समितीचा अहवाल जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये. याकडे कशा प्रकारे बघतात? नाही, मला त्या अहवाल काही मी वाचला नाही आहे, त्यामुळं या अहवालावर टिप्पणी करणे मी आत्ता योग्य तरी वाटत नाही. कारण न्यायालयाचा कुठला अहवाल आहे, कुठल्या जो समितीने अहवाल दिला आहे तो मला जर एकदा बघावं लागेल, मगच बोलावं लागेल. काल वळसे पाटील असं म्हणाले दिलं नाही असं देखील विरोधकांकडून म्हटलं जातं. कोणाला? धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी कुठेतरी पालकमंत्रीपद पण दिलं गेलं नाही असं ते म्हणतात. असं आहे की धनंजय मुंडेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे की जोपर्यंत बीडचे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवर संपूर्ण समाजाचं मन आणि जो गुन्हा झाला आहे त्या गुन्ह्यामध्ये आरोप प्रत्यारोपामध्ये जे लोक त्या ठिकाणी करतायत त्याऐवजी मी दूर राहतो आणि दूर राहिलेलं बरं. त्यामुळं मला वाटतं अजितदादांनी योग्य निर्णय घेतला आहे. अजितदादा तिथले पालकमंत्री झाले आहेत. ज्या दिवशी हा सर्व संशय कल्लोळ थांबेल, ज्या दिवशी लोकांचे मनं साफ होतील त्या दिवशी अजितदादा काही निर्णय करतील. पण मला वाटतं धनंजय मुंडेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे आणि सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे, अजितदादांनी घेतलेली भूमिका योग्य आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्याबद्दल घेतलेली भूमिका योग्य आहे. हिंदी में जानना चाहेंगे कि गार्डन मिनिस्टर को लेकर विवाद एक मराठीमध्ये तीर्थक्षेत्र योजना जी शासनाने आणली होती, घोषणा केली होती, त्याची इम्प्लिमेंट होताना दिसत नाही. आणि ज्येष्ठ नागरिकांचं असं म्हणणं आहे की आता त्या फॉर्म भरले जात नाहीत आणि ती यात्रा पण सुरू नाही, असं काही जणांची तक्रारी येतात समोर येत आहे. तीर्थदर्शन यात्रेमध्ये आता हा खरा प्रश्न आहे की GR इम्प्लिमेंटेशन करण्याची ज्या संस्थेला जबाबदारी आहे त्या संस्थेने ती जबाबदारी पार पाडली पाहिजे किंवा ज्यांना तीर्थक्षेत्र योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तीर्थदर्शन योजनेचा, त्यांनी लाभ घेतला पाहिजे. आता आमच्या नागपूरमध्ये तर आम्ही परवा महालक्ष्मी कोराडीची अयोध्यावारी झाली आहे. त्यामुळं जिथे ते अयोध्यावारी किंवा ज्या पर्यटन स्थळावर किंवा यात्रास्थळावर ज्यांना जायचं आहे त्यांचा नीट प्लॅन जर सरकारकडे आला तर मला वाटतं सरकार त्याची परवानगी योग्य वेळेत देतं. थोडं याच्यामध्ये अजून जनजागृती करायची गरज आहे. तीर्थदर्शन योजना अजूनही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता जे काही योजनेबद्दलचा संभ्रम आहे, त्या योजनेबद्दल जे काही जनतेमध्ये जायला पाहिजे ते अजून जात नाही आहे. आम्ही याची व्यापक प्रसिद्धी करू आणि अजून त्या योजनेला पुढे नेऊ. सर, मागच्या 2 दिवसामध्ये भाजप आणि संघाच्या समन्वय बैठका पार पडल्या, काय नेमके मुद्दे होते, काय चर्चा? काही नाही, आमची नेहमीची बैठक असतं समन्वय समितीची. समन्वय समितीमध्ये जे काही आमचे समूह आहे त्या समूहाकडनं जे काही महाराष्ट्राच्या विकासाकरता जे मुद्दे येतात, कारण विचार परिवारचं कार्य जे आहे ते आदिवासी भागात आहे, मागास भागात आहे, विखुरलेल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळं त्या समाजामध्ये भूमंतू समाज आहे, आदिवासी समाज आहे, भटक्या विमुक्त जाती आहे, या समाजामध्ये काय परिस्थिती आहे त्यावर सरकारने काय गोष्टी केल्या पाहिजे असाच समन्वयातून आमच्या चर्चा होतात. आणि त्यातून मग काही गोष्टी अशा होतात की जे समाजाला न्याय मिळण्याकरता असतात. त्यामुळं ही जी बैठक आहे समन्वय बैठक, ही समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळण्याकरता ज्या बाबी
आमच्या समोर येतात त्याला मार्ग मात्र सरकार काढतं आणि त्यातून आपल्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम होतं. सर हिंदी में जानना चाहेंगे गार्डन मिनिस्टर को लेकर विवाद रायगढ़ और नासिक जिले में किस तरह से सोल्यूशन निकलने वाला है? बहुत ज़्यादा विवाद नहीं है, 99% जगह पर अच्छे से हमारी चर्चा हुई. थोड़ा रायगढ़ और नासिक को लेकर कुछ कंसेंसस है. हमारी तीनों पार्टियां बैठकर फिर एक बार चर्चा करेगी और बहुत ज़्यादा नहीं है. एक जगह पर 2-2, 3-3 वहाँ के सिटिंग मिनिस्टर होने की वजह से उस जिले से आते हैं वो मिनिस्टर करके थोड़ा सा डिमांड्स है कि भाई रायगढ़ में आदित्य को दिया तो गोगावली जी कहते हमें चाहिए, नासिक में हमारे गिरीश महाजन को दिया तो वहाँ दादा भूसे जी और मानिकराव कोकाटे जी भी वहाँ प्रयास कर रहे थे. तो स्वाभाविक है महायुति के लोग तो महायुति के लोग आपस में बैठकर इस चीज़ को आगे लेके जाए. हमने प्रयास भी किया है, बहुत जगह हमारे कंसेंसस हो गए हैं. 1-2 जगह बहुत ज़्यादा किसी ना किसी को तो करना पड़ेगा. 2 में से किसी ना किसी को करना है तो फिर रीजनल बैलेंस देखना पड़ता है कि भाई जैसा ठाणे से लेकर कोकण तक कोई भी राष्ट्रवादी को मिनिस्ट्री पालक मंत्री पद नहीं है. तो भाजपा शिवसेना के सारे पालक मंत्री हो गए तो एक जगह राष्ट्रवादी को देनी चाहिए, ऐसा कंसेंसस आए. फिर वहाँ पर भी नासिक में कल कुंभ मेला है. कुंभ मेला को लेकर गिरीश महाजन जी का काम बहुत जोरदार रहा है. कुंभ आता है तो कुंभ के टाइम प्रभारी मंत्री गिरीश महाजन जी होने की वजह से पूर्व अनुभव है कुंभ का, इस वजह से उनकी वहाँ की डिमांड थी और सरकार ने भी ऐसा निर्णय लिया कि गिरीश महाजन फिर कुंभ संभाले. तो ऐसे करके कुछ बातें हुई है, लेकिन अगर कुछ कंसेंसस है तो हम आपस में पूरा करेंगे, एक में के साथ चर्चा करेंगे. और मुझे लगता है कि इतना बड़ा सारा हमारा महायुति में इतना सामने हम चले गए हैं तो एक छोटी सी चीज के लिए कुछ महायुति में गड़बड़ नहीं है. सर कांग्रेस के नेता विजय वडेट्टीवार और यूबीडी के नेता संजय राउत का एक बयान सामने आया. संजय राउत कहते हैं कि जिस तरह से शिवसेना फूटी थी वैसी ही अभी शिंदे गुट फूटने वाला है. भारतीय जनता पार्टी के संपर्क में जो उदय सामंत है उनके एमएलए है. संजय राउत दिन में सपना देखते हैं, तो आज बड़ा सपना देख लिया. तो ऐसे सपने देखते रहते वो और ऐसे तर्क निकालते रहते. ऐसा कोई तर्क नहीं है. शिंदे जी सक्षम नेता है, महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं. उनका एक भी विधायक शिंदे जी के शब्द के बाहर नहीं है, शिंदे जी के वर्ड के बाहर नहीं है. शिंदे जी जब विधायकों को बोलते हैं तो सारे उनके विधायक 57 विधायक हो या फिर उनके सहयोगी विधायक हो, सारे शिंदे जी को 1 मिनट के ऊपर बात पर वो सारे मान जाते हैं. शिंदे जी अपने आप में बहुत मजबूत है, एक बड़े नेता है. उनको उद्धव ठाकरे जी की बराबरी नहीं करनी चाहिए. उद्धव ठाकरे जी विधायक को मिलते ही नहीं थे. शिंदे ऐसे एक्सेसिबल नेता है कि सारे विधायकों से रोज बात करते हैं, सारे विधायकों से रोज चर्चा करते हैं. उद्धव ठाकरे जी की सेना क्यों फूट गई, इसका कारण था एक्सेस नहीं था, बात होती नहीं थी. वो किससे बात करे, कोई चर्चा होती नहीं थी और जो ताकत देनी चाहिए विधायकों को वो मिलती नहीं थी. शिंदे जी ने पूरे विधायकों को ताकत दी है. इसलिए शिंदे जी के विधायक कभी इधर भी एक भी विधायक, मेरा चैलेंज है, जिन्होंने बात की उनको चैलेंज है, एक भी विधायक शिंदे साहब के विधायक को फोन करके देखिए, एक तो फोन करके देखिए कि शिंदे साहब से दूर होना है किसमें हिम्मत. शिंदे जी के विधायक इतने पक्के हैं उनको लेकर और शिवसेना को लेकर. शिंदे जी के विधायक हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के विचारों को काम करने वाले हैं, इसलिए वो कभी फूट नहीं सकते. और उनके तरफ जो था विसंवाद था, संवाद नहीं था, किससे बात करे, कौन बात करेगा, तो इसलिए वो सारे विधायक वहाँ डिस्टर्ब थे, इसलिए वहाँ फूट हुई. वहाँ सच्चे लोग बाहर निकले और एक अच्छी सरकार बनाई. सर शिंदे तो अभी फिलहाल नाराज है, आप जाने वाले? तो शिंदे जी नाराज नहीं है. मेरे से कल भी बात हुई है, परसों भी बात हुई है, कोई नाराज, किसने बताया नाराज है? आपने देखा है? ऐसी खबर सामने आ रही है, आपने सुना है, आपने देखा है? भाई वो गांव जाते हैं हर हफ्ता 2 हफ्ते में, तो गांव गए तो क्या नाराजगी है? क्यों नाराज रहेंगे? देखिए हर विषय पर उनका ही कंसेंसस होता है, हर विषय पे उनके साथ चर्चा होके ही काम होता है. हर विषय महायुति में शिंदे साहब बगैर होता नहीं है और हर निर्णय शिंदे साहब को पूछ के माननीय मुख्यमंत्री जी करते हैं, हम लोग करते हैं. मुझे लगता है केवल वो गांव गए तो आप नाराज हो गए ऐसा बोलते हैं, इसलिए मुझे लगता है कुछ आदित्य ठाकरे जैसे नेता सवाल कर रहे हैं कि बांग्लादेशी घुसपैठियों को लेकर जिम्मेदार अमित शाह ही है, क्योंकि केंद्रीय होम मिनिस्टर उनके पास है और बांग्लादेशी घुसपैठियों को रुकवाना उनका काम है. आदित्य जी अब बहुत छोटे हैं राजनीति में, बहुत कम समय हुआ उनको विधायक बने हुए. भाई साहब जरा समझ लीजिए, मुंबई में जिस प्रकार से
ऐसे लोगों को सहारा मिलता है। देखिए, आरोप प्रत्यारोप का समय नहीं है, लेकिन माननीय अमित भाई ने जिस प्रकार से सीमाओं को सुरक्षित किया है, हमारे प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारी केंद्र की सरकार इतनी ज़्यादा मजबूत है। आप जब घुसे होगे वो समय पूरी सरकार ने ध्यान दिया होगा, लेकिन जिस प्रकार से आते हैं लोग, उसके बाद उसके ऊपर क्या एक्शन होती है, इसके ऊपर बहुत सा निर्णय होता है। हमारी सरकार ने बहुत सी घुसपैठियों को बाहर निकालने का काम किया, सीए लाया, सारे नियम लाए, और इसमें से आगे चलकर इस बांग्लादेशी घुसपैठियों पे बहुत जल्द ही अच्छे कानून हमारे पास है। हम इनको बांग्लादेश भगाने के लिए और जहाँ से है वहाँ छोड़ने के लिए हमारी सरकार भी काम करेगी। बावनकुळे साहेब, सैफ अली खान प्रकरणामध्ये जो आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याचं समजतंय, कसं बघताय या सगळ्या प्रकरणात? बांगलादेशी असल्यावर कारवाई होईल? बांग्लादेशी आहे की पाकिस्तानी आहे, तो आरोपी आहे, आणि आरोपी जर बांगलादेशातून आला आहे, त्यांचा ॲड्रेस त्याचा आहे, तो बांगलादेशामधूनच आला आहे, त्यामुळं त्यात काय नवीन आहे? बांगलादेशी आरोपींनी अशा व्यक्तीने इथे येऊन इतकं मोठी घटना केलेली आहे, इतकी मोठी घटना झालेली आहे, त्यामुळं मला असं वाटतं याच्यावर सरकार काम करत आहे। त्यामुळं सरकार असे जे कृत्य मुंबईमध्ये सुरू आहे आणि विरोधक हे या कृत्याला, अशा घटनांना वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत होते, जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करत होते। ते बघितलं असाल तुम्ही, 3-4 बोलबच्चन नेते जे आहेत, शरद पवारजी कळले आणि उद्धवजी कळले, या बोलबच्चन नेत्यांनी तर घटनेला भलतीकडे घेऊन गेले होते, जातीवादाकडे घेऊन गेले। आता का बोलत नाही? आता हा कोण निघाला आरोपी? सैफ अली खानच्या घरी त्या ठिकाणी चोरी करणारा किंवा अटॅक करणारा आरोपी कोण आहे, याचा विचार करून आता विरोधकांनी बोललं पाहिजे। आणि त्यामुळं आमचं सरकार योग्य पद्धतीने बांगलादेशी ज्या घुटलेल्या आहेत त्याचाही न्याय करेल, मुंबईत पुन्हा अशा घटना होणार नाही याची काळजी घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।